उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काला काऊदई भात काला काऊदई भात काला काऊदई भात काला
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। कमी जास्त फणींद्र मोगुटी कारुण्य सिंधु बहुदुकारी तुझवीन शंभो मजबून तारी वसुदेव सुतम देव कंस चाणूर मर्दन देवकी परमानंदन कृष्ण भवन्ति जगद्गुरु जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस सिनो लोक भुजागर रामदूत तुलित बलरामा
अंजनी पुत्र पवन सुसना श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय समागच्छतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं
दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरास ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा मी कळा कुसरे काही जणेनो बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा रासू त्याची आस पुरवावी तयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चिरवण श्री गुरूंचे नमस्कार आता उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ की सुखे घालून बरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरबेरीत उत्तम वैकुंठीत वैसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल हरी विठाला विठाला अज्ञानाच्या अंधकारामध्ये भरकटणाऱ्या जगताला ज्याने ज्ञानाचा प्रकाश जो दिला आणि अज्ञानाच्या अंधकारामध्ये भरकटणारे जग पुन्हा एकदा धरला असे माझे ज्ञानोबरा जशी एखादी अंधारी खोली असावी त्या अंधाऱ्या खोलीमध्ये एखादा माणूस सापडावा त्या अंधाऱ्या खोलीमध्ये सापडलेल्या माणसाला शेजारची व्यक्ती दिसत नाही वस्तू दिसत नाही नवे नवे तर बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा कळत नाही त्याच वेळेला त्याच अंधाऱ्या खोलीमध्ये जर एखादी दीपकलिका आली पंथी आली तर शेजारची व्यक्तीही दिसते वस्तूही दिसते बाहेर पडण्याचा मार्गही दिसतो कारण जैसी दीपकलिका धाकुटी परिबहुतेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी ते कोटी म्हणून काय त्याच पद्धतीने याच असणाऱ्या पूर्ण जगतामध्ये अंधकार माजला होता शेजारची व्यक्ती दिसत नव्हती भावाला भाऊ समजत नव्हता पुतणीला असणारा भाचा चुलता कळत नव्हता आईला मुलगा समजत नव्हता अरे हेच घडलं होतं आईला मुलगा नाही कळाला म्हणून तर
रामायण घडलं आणि भावाला भाऊ नाही समजला म्हणून महाभारत घडलं. विठ्ठल विठ्ठल हरी विठाला 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 विठाला. काही काही मातेला जर वाटलं असतं की राम माझाच मुलगा आहे तर रामायण घडलं असतं का? घडलं असतं? बिलकुल नाही. आणि जर कौरवांना समजलं असतं की पांडव सुद्धा माझेच बांधव आहे तर महाभारत घडलं नसतं. म्हणून याच असताना जगतामध्ये एक दीपकलिका निर्माण झाली 750 वर्षापूर्वी. तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ज्यांनी आणण्याचं काम महत्कार्य केलं त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज. ज्यांना चिंतकाचा चिंतामणी म्हटलं जातं, ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला, ज्यांनी ज्ञानेश्वरात सुंदर ग्रंथ लिहून ठेवला. साधकांचा मायबाप दर्शने अरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानवा माझा असे ज्ञानोबा आहे. त्याच वारकरी संप्रदायाचा ज्यांना कळस म्हणतात असे जगद्गुरु तुकाराम महाराज. अनुरेनुया ठोकरा तुका कशाये भरा असे तुकोबारांनी सांगितलेला गोड असा काल्या प्रकार त्याला भंग. विठ्ठल विठ्ठल हरी विठाला काल्याच्या कीर्तनाला माझी खूप कसरत असते. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल त्यांना माहिती. काल्याचं कीर्तन हे साचेबद्ध असतं आणि मी कुठल्या साच्यात नाही. अनेक जण मला म्हणतात महाराज प्रमाण कुठलंच नाही दिलं. म्हटलं मीच प्रमाणात नाही. ज्याला कळलं त्याला कळलं, नाही कळलं त्यांनी फक्त जेवणाची वाट बघायची. मी तरी पहिल्यांदा सांगत असतो मला काल्याच्या कीर्तनापेक्षा आधीमध्ये ढकला मग जरा राडा करायला मजा येते. कारण की आपल्या कीर्तनात राडा झाला पाहिजे. राडा झाला नाही तर मजा येत नाही. काय आहे काल्याचं कीर्तन हे कृष्ण भगवंताचं चरित्र सांगण्याकरता फक्त असतं. त्या ठिकाणी दुसरं काहीतरी सांगितलं की आपल्यातले अतिविद्वान असतात. असलं असतं का? अतिविद्वान म्हणजे धर्म संपत आला तरी त्यांना विद्वत्ता गाजवायची सवय असते. धर्माचा घात करत आले तरी त्यांना विद्वत्ता दिसते. धर्माचा नाश होत चालला तरी त्यांना नियम दिसतो. माझ्या गुरुनं मला एकच सांगितलंय, धर्माच्या पुढे ना नियम ना मित्र ना पुत्र ना भाऊ. धर्माच्या विरोधात येईल त्या वडव्याला खाली गाडून त्याच्या उरावरती तया तया नाचून परमपवित्र भगवा ध्वज फडकवले. या नाग धर्माचं रक्षण. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. म्हणून असताना धर्माचं पालन करण्याकरता प्रत्येकाची एक पद्धत असते. माझी एक पद्धत आहे, माझा एक नियम आहे आणि तो नियम मी कधी मोडत नाही. अरे जसं आम्ही पांडुरंगाला बोलवण्याकरता पांडुरंगाचा अभंग गायला जातो, ज्ञानोबाला बोलवण्याकरता त्यांचा अभंग गायला जातो, तुकोबाराला संतांना बोलवण्याकरता त्यांचे अभंग गायले जातात, तसंच काली की काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती. अगर शिवाजी नाही होते सुन्नत सबकी होती. राजा जर तुम्ही झाला नसता ना नसते बजरावचे काच. राजा तुम्ही झाला नसता नसते अंगणामध्ये दोष. राजा जर तुम्ही झालाच नसता नसता आमच्या बायकांच्या कपाळी रक्ताच्या चिळकांड्या उडल्या असत्या. सगळ्या रानोमाळी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी राजा ही काळाची गरज आहे. जे हिंदू आहेत त्यांचीच टाळ्या वाजल्या. कटी पतंग आहे ती वाजवणार नाही. कटी पतंग कळाला का तुम्हाला? काय बोललं टेन्शन नाही ना? आणि त्यांना टेन्शन असतो, त्यांना कशाला दुखवायचं, ते आपलं भावच आहे. पुरावा घेऊन बस की आम्हाला काय केलं दिलं. तुझा भाव असेल, आमचा कोणी भाऊ नाही. हिंदू मुस्लिम बाई बाई मी त्या तत्वाचा महाराज नाही. मी फक्त माझा धर्म मानतो. हे अभिमान आहे मला हिंदू असल्याचा. याच्या पुढे सांगतो गर्व आहे मला हिंदू असल्याचा. याच्या पुढे जाऊन सांगेल माज आहे मला हिंदू असल्याचा. मेलो तरी माज उतरणार नाही आपला. अरे ही तत्व पाहिजे हे लक्षात ठेवा. मी सर्व धर्म संभाव घंटा मानत नाही. काय कळलं? आजचं कीर्तन थोडस वेगळं आहे. येतोय मी काल्याचं कीर्तनच सांगणार माझ्यातनं वेळ भेटला तर. असं नाही तुमच्यात नाही. काही गोष्टी काही तत्व सांगून जावा. परत कोणी गुरुज्ञान सांगायला जोडू नका. असं कीर्तन नसतं. मी असंच करतो. मी पहिल्या तारीख घ्यायच्या अगोदर सांगतो मी फक्त धर्म सांगणार.
मी माझ्या हिंदुत्वाचं काम करतो. मी छत्रपती शिवाजीचा धर्मवीर संभाजीला सांगतो, माझा धर्म टिकला पाहिजे. माझ्या मुली लवजियातनं दुसऱ्या भडव्यांच्या गळ्यात गेल्या नाही पाहिजे. माझ्या पोरी कपाळाला कुंकू लावून माझ्या धर्मात राहिल्या पाहिजे, माझ्या धर्मात जगल्या पाहिजे आणि माझ्या धर्मात मेल्या पाहिजे. हे तत्व माझ्याकडे आहे. अरे छत्रपती शिवाजीराजा धर्मवीर संभाजीराजा नसते तर आज तुमच्या कपाळाला कुंकू नसतं. असतं आज तुमची नावं अनिता, वनिता, सुनीता नसती. मग शकीना, रुखसाना, फरसाना आणि हे सगळं अब्दुल भाई त्यांना बोलले. काही जणांची तोंड बघा जसं काय त्यांच्याच भावकीतला हे आहे. हे सगळ्यात वाईट आहे, हे सगळ्यात वाईट आहे. कधी तुम्हाला कळणार माहितीये? हे माझं बोलणं प्रक्षोभक वाटू द्या, मला काही गरज पडत नाही. भरपूर केसी पडल्या तरी काय फरक पडला नाही. लयदा गाडी उडवली 3दा तरी पण काय फरक पडला नाही. माझ्या आईनं बापानं सांगितलं, मेलास तरी मेलास, एकुलता एक आहे. ज्यावेळेस मरशील ना त्यावेळेस घराच्या दारात मोठा 100 फुटी परमपवित्र भगवा ध्वज लावेल आणि मी म्हणेल की माझा पोरगा यातच भगवा ध्वजात मी असल्याला ठेवलाय आणि त्याचं मी असणार खरोखर असणारी सेवा करेल. हे कर्तव्य आमचं. धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे. मारता माताची घ्यावे राज्य आपले. देशद्रोही तुके कुत्ते मारोडी घालावे पडते. देवदास पावती फटते यदर्ती संशय नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलका लढ करावा, मुलूक बडवावा की बुडवावा धर्म संस्था आपण सारखी. आणि धर्माच्या विरोधात गेला एक हात नाही राहिला पाहिजे. छत्रपती शिवाजीराजा सांगतात, आम्हाला धर्म कळायचा ना, आम्हाला कृष्ण जाणून घ्यायचा ना. अनेकांच्या पेक्षा वेगळा कृष्ण आज मी तुम्हाला सांगून जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हरी विठाला. माझ्याकडे थोडा जरी वेळ असला तर मी थोड्या वेळामध्ये तुम्हाला सांगून जातो. ज्यांनी कोणी मला सांगितलं त्यांनी गावाच्या शिव्या खायला तयार आहे. गाव शेवटी म्हणणार कुणाला बोललोस, असलं कीर्तन असतं का? पण एक लक्षात ठेवा, असलं कीर्तन असतं का नसतं तुम्हाला 10 वर्षानंतर करणार. ज्या वेळेला तुमच्या असणाऱ्या हिंदू असणाऱ्या सगळ्या गावामध्ये हिंदू पोरं संपली जातील आणि तिथं ख्रिश्चन आणि मुसलमान वाढतील, त्यावेळेला तुम्हाला हे आजचं कीर्तन समजणार. हे बोलणं साहजिक नाही. हे बोलणं म्हणजे जीवावरती सुरी ठेवू नये. हे बोलणं म्हणजे मी माझ्या घरात जाणार आहे का नाही मला माहिती नाही. ऐकणाऱ्यांना भीती वाटते, ऐकणाऱ्यांना त्रास होतोय की नाही असं नाही बोलायला पाहिजे. त्यांच्या तोंडावरून कळतं की नाही त्यांना त्रास होतोय की त्यांना का बोलतो सांगू. अहिल्यानगर मध्ये कपाळात टिका लावला म्हणून माझ्या त्या पोराला मारवलं, त्यावेळेस नाही त्रास झाला, तेव्हा नाही वाईट वाटलं. त्या कुपवाड मध्ये ज्या वेळेला 2 दाम्पत्याला नवरा बायकोला भर रस्त्यात कापून टाकलं, हातोडीने वार केला, त्यावेळेला नाही त्रास झाला, त्यावेळेला नाही भाई भाई समजलं. अरे ज्या वेळेला आमच्यातली मुलं मारतात ना, ज्यावेळेला आमच्यातल्या पोरी लवजियांना फसवून नेऊन त्यांच्यावरती अत्याचार बलात्कार होतात, त्या पोरींना 56 तुकडे करून तिला फ्रीज मध्ये काढलं जातं, त्यावेळेला आमच्या इथं लागतं. कारण की ती पोरगी फक्त तुमची नसते, ती कुठेतरी माझी बहीण असते, कुठेतरी माझी माय असते, कुठेतरी माझी असणारी मुलगी वाटते. म्हणून मला त्रास होतो. तुम्हाला स्वतःच पडलंय म्हणून त्रास होत नाही. ज्यावेळेस तुमच्या घरात घुसणार त्यावेळेला तुम्ही म्हणणार की नाही ती पोरग सांगत होतं तेच खरं होतं. यालाच कीर्तन म्हणतात. मला कुणाला बरं वाटावं म्हणून कीर्तन करायचं नाही. मला पैशाकरता मुळात कीर्तन करायचं नाही. मला तुम्ही परत बोलवावं याचं कौतुक करून मी जाणार नाही. अनेक कीर्तनकारांच्या पाठ असतो, वा किती गोड गाव आहे तुमचं, किती छान गाव आहे तुमचं. असं गाव मी कुठंच बघितलं नाही. कारण परत गावानं सांगितलं पाहिजे पुढच्या वर्षी महाराज तारीख लगेच घ्या. मला परत सांगितलं नाही तरी चालतो. मी पैशाकरता कीर्तन करत नाही. आलेला 1-1 रुपये माझ्याकडे 80 मुलं आहेत. गोरगरिबांच्या अनाथांची पोरं सांभाळतो. 1 रुपये त्यांच्याकडून घेत नाही. जेवण, राहणं, खाणं, शिक्षण सगळं मोफत करतो. हा 1-1 रुपये त्यांच्या करता. त्याच्यामुळे मी पैशाकरता कीर्तन करत नाही. आपलं जे असेल ते सडेतोड असणार, पण जे बोलणार माझ्या धर्मासाठी बोलणार. कारण की मी रोज आठवते मला छत्रपती शिवाजीराजा, शिवरायांची आठवा रूप, शिवरायांचा आठवा प्रताप, शिवरायांचा आठवा साक्षी भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे सलिंगी लेणे कैसी असे. त्या छत्रपती शिवरायांना एकदा या मंडपामध्ये बोलूया आणि आपल्याला राहिलेलं कीर्तन जे काल्याच्या असणाऱ्या प्रकरणावरती आम्हाला करायचं आहे. पण पहिल्यांदा जी माझी नियम आहे त्या नियमाप्रमाणे बारशाचं कीर्तन असू दे, वास्तुशांतीचा असू दे, मैतीचा असू दे किंवा पारायणातला असू दे, छत्रपती शिवाजीराजा धर्मवीर संभाजीराजाला या मंडपात बोलवल्याशिवाय
कीर्तनाला सुरुवात करायची नाही असा आदेश माझ्या आई बाबाचा आहे. मग छत्रपती शिवाजीराजा धर्मवीर संभाजीराजाला बोलवताना काय बोलावं लागतं? अभंग गाणं नाही. मग ओम नमो जय जगदंबे नमन तुझा मे करून प्रारंभे कोणी बोलला नाही. थांबायला पाहिजे पण नाही बोलणार कोण? अरे एखादा सरदारकीचा तुकडा टाकावा त्या तुकड्याच्या पाठीमध्ये कुठल्यासारखा पद राहावं. त्या सरदारकी भोगणारी माणसं हवी. स्वतःचं राज्य असावं, स्वतःची सेना असावी हे कधीच नाही वाटलं आम्हाला. स्वतःचा ध्वज असावा हेही नाही वाटलं आम्हाला. गुलामगिरी काहीच जगायला लागलो आम्ही. काही दिवसानंतर हेच घडणार आहे. तुमच्या पोळीबाणी भर रस्त्यात ओढल्या जाऊन त्यांच्या आबरूची लष्कर याच गावाच्या वेशीवरती मांडणार आणि तुम्ही उघड्या डोळ्याने बघत राहणार. कारण तुमच्या घरामध्ये शस्त्र नाही, तुमच्या घरामध्ये शास्त्र नाही. शास्त्राला शस्त्राची लढत असल्याशिवाय स्वातंत्र्य घडत नाही असा सिद्धांत आहे. रामायणाचा रामप्रभूंना हातामध्ये धनुष्यबाण घ्यावा लागला. रामायण जन्माला आलं. महाभारतात कृष्णाला हातामध्ये स्वतंत्र घ्यावं लागलं. अरे महाभारत जन्माला आलं आणि शिवाजात छत्रपती शिवाजीराजांना हातात तलवारच घ्यावी लागली. त्याशिवाय शिवभारत जन्माला आला. अरे कुठल्या पुरुषाला वाटलं नाही पण इतिहास निर्माण होतो ते या असणाऱ्या महिलांच्याकडून, या मातृवर्गातून इतिहास निर्माण होतो. इथून ठिणगी पेटावी लागते. कारण माऊलींना जन्म देणारी रुक्मिणी माता, राजे संभाजीराजांना जन्म देणारी माझी सईबाई, छत्रपती शिवाजीला जन्म देणारी मोठी माता उंचाई फिजा माता कडाडून उठली गेली. रणरागिणी संतापली गेली. दोन्ही मोठी आवडणारी त्या शिवाई मातेच्या बघितलं. दोन्ही मोठी आवडल्या सांगितलं जागी हो तर तुझ्या मठांच्या महाराष्ट्रात काय चाललंय? अगं रक्तरंजित करून टाकला महाराष्ट्र माझा. कोणी कोणा कुठं न्यावं? माझ्या परंपरा सगळ्या तुझ्या चिरड्या उडवाव्या आणि या असणाऱ्या या मठांची बघत राहावं संतासारखं. हा महाराष्ट्र माझा. माझ्या उरामध्ये आता पुत्र देना पुत्रायचा भावा जाता तिन्ही लोकी शेंडा. पुत्रायचा भावा हुंडा जाता तिन्ही लोकी शेंडा. कौलगराच्या माय भवानीनं माय भवानी प्रसन्न झाली. कौलकीने हो दिला, कौलकीने हो दिला, कौलकीने हो दिला, कौलकीने हो दिला ना माझा भगवा पडकला. धीर दाजी धीर धीर रामाजी धीर धीर धीर. कौलकीला गेला दिवस तुझ्याला गेला सारी माणसं
फेब्रुवारी 1634 गडावरती पंचा लावण्यात आल्या, दिवे लावण्यात आले, गड सजवला गेला, गडावरती हार तुरे बांधण्यात आले. एक सई दुसऱ्या सईला म्हणायला लागली, ऐकलं का ग? आऊसाहेबांना बाळ झाला, छत्रपती शहाजीराजांना बाळ झाला, सगळीकडे आनंदी आनंद झाला, गड सजवला गेला. त्या गडाचं नाव काय होतं? लवकर आवरा, मला काल्या करता येत. काय नाव? बोला, हिंदू आहेत ना आपण? शिवनेरीवर शुभा जन्मला, शिवनेरीवर शुभा जन्मला, हे राजाचा अधिपती, हे राजाचा अधिपती, ओ दैवत छत्रपती राम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, आमोद दैवत छत्रपती. शिवदेवावर हे आम्हाला नाही कुणाची भीती, हा देवादेवावर आम्हाला नाही कुणाची भीती. जय भवानी. शिवाजी. जे फक्त हिंदू असते तरीच म्हणा. ज्यांना वाटतं मी हिंदू आहे, माझी माय हिंदू आहे, माझा बाप हिंदू आहे, त्या दोघांच्याकडून माझा जन्म झाला, असा कट्टर हिंदू मी आहे, त्याही म्हणायचं. दोन प्रकारचे कोंड असतात. एक असतं जातिवंत. जातिवंत काय असते? गावठी गाय. तिला माहित असतं आपला बाप हा हिंदू हाच आहे म्हणून आपण हिंदू आहे. दुसरं असतं ते टक्क्यापट्ट्यावाली गाय असते. तिला कसली गाय म्हणते? जर्सी. जर्सी. बापाचा पत्ता आम्हाला नाही, आम्ही हिंदू आहे, आम्ही हिंदू सारखं राहिलं पाहिजे. ज्याच्या तोंडात छत्रपती शिवाजी राजा जय म्हटल्यानंतर जय येत नाही, तो हिंदू असू शकत नाही. रक्तात भेसळ असतो. जय भवानी. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय भवानी. काही जणांचा चेहरा बघा काय, एक तरी चेहरा अख्ख्या कीर्तनात मला रोज भेटतो. जसं काय अख्ख्या गावाचं कर्ज दिल्या बोकांडी दिले, सारखा टेन्शन मध्ये. त्याला विनोद सांगा तिथं थोबाड तसंच, त्याला दुःखात सांगा तिथं थोबाड. त्याच्या थोबडात फरक नाही, कधी आनंदीच नाही हो. माणसानं आनंदी राहायला पाहिजे. लक्षात घ्या, एक गोड गीत आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी निर्मळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी निर्मळावा, पाण्यातला सुरदैसा हो ओठा तुम्ही ओघळावा, तुझी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुरंत द्यावा, हे गाणका जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा. देवाचा सुगंधा परी दरवळा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. एक सांगू का? प्रत्येकानं जीवन आनंदी जगलं पाहिजे, एवढंच या कीर्तनातून घेऊन जायचं. लक्षात ठेवा. प्रत्येकाचा आनंद आहे. कोणाचा आनंद कशाचा आहे, कोणाची आवड कशात आहे हे माहिती नाही. तुकोबरायांचा आनंद एकच होता. तुकोबराय गोड सांगतात की मला एकच वाटतं काय, मी जन्माला आलोय ठीक आहे, बघा मी जन्माला आलोय ठीक आहे, मी हेही म्हटलंय दुःख बांधवरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी, हो दुःख बांधवरी आहे हा संसार. पण आज जरी संसार मला दुःखाचा वाटला, परंतु आज मला असं वाटतंय उपजूया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. मला पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय. कशा करता यायचंय?
दही भाताचा खाला काला करण्याकरता. बर काल्याकरता फक्त यायचं आहे का? काला कसला? देव आणि भक्त मिळण्याचं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे मृत्यू लोक आहे. देवाची भक्ती करण्याचं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे मृत्यू लोक आहे. आणि देवाच्या ठिकाणात येऊन हा काला करून खाणं आजच्या दिवशी एकच ठिकाण आहे, ते म्हणजे मृत्यू लोक. हा काला वरती नाही, ते बिलकुल नाही. म्हणून सांगतात वैकुंठी तो ऐसे नाही. हा जो सुखसोळ आहे ना, तो वैकुंठात नाही. कारण वैकुंठात काय आहे? इथं जे कर्म केले ते वरती जाऊन त्या असणाऱ्या खुर्चीवरती बसून ते भोगून संपवले, हे वैकुंठात काम. कर्मभूमी आहे ते मृत्यूलोक आहे, आणि भोगभूमी आहे ती मृत्यूलोक वैकुंठ. पण देवाला ही वैकुंठ आवडतं का? देवाला तिथं सुख वाटत नाही. देवाला कुठं सुख वाटतं? कुठे वाटतं? वैष्णवा संगती सुखवा मला वैकुंठामध्ये सुख वाटत नाही, मला वैष्णवाच्या घरामध्ये सुख वाटतं. म्हणून कवळ काही काल्याचे वैकुंठी त्याचे नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ते वैकुंठ सोडून सदनामध्ये भगवंत येऊन असणाऱ्या वैष्णवांच्या घरामध्ये राहतात. इथं काय आहे? इथं या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये एकट्याचं पोट भरणं हा स्वार्थ नाही. ज्यांचा स्वार्थ आहे तो माणूस सुखी राहत नाही. म्हणून प्रत्येक कीर्तनकारांना काय म्हणतोय का, ज्या ज्या कीर्तनकारांनी कीर्तनाचे पैसे घेऊन घरं बांधली, त्यांची घरं आपोआप पडली. पडते का बघा, मी कोणाला म्हणत नाही तर सांगतो तुम्हाला. ज्या ज्या कीर्तनकारांनी कीर्तनाचे पैसे घेऊन गाडी घेतली, त्यांची ऍक्सिडेंट झाली, ती गेली. काही जण जातील. पण ज्या ज्या कीर्तनकारांनी कीर्तनाचा पैसा घेऊन त्यातला 50% तरी पैसा समाजाकरता वापरला, तो आनंदात आणि सुखातच आयुष्यभर राहतो. त्याच्यामुळे कीर्तनाचा आलेला पैसा घ्यायचा नाही असं नाही. विचारा, ज्यांनी विचारलं त्यांनी, मी घेतल्याशिवाय ठरवल्याशिवाय जातच नाही. याचं कारण आहे, पैसे घेतल्याशिवाय माणसाला किंमत. जर आपण म्हटलं ठीक आहे बघा तुमच्या याला, मग ते म्हणतो मग या एसटीनं, गाडी सुद्धा आणू नकोस. खरी अवस्था आहे, आम्ही असताना जीवन जगताना आनंदी जगलं पाहिजे. त्याकरता असणारं घर हे लागतच धर्मकार्य करण्याकरता. इथं आमचा स्वार्थ नाही. वारकरी संप्रदायामध्ये स्वतःचा स्वार्थ साधणं हे सांगितलं नाही, तर असणारा परोपकार करणं हे सांगितलेलं आहे. म्हणून सांगतात तुकोबराय की मी स्वतः नाही खाणार, मग एकमेका देऊमुखी सुखे घालून बरी, वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काल्याचे. हा मग तुकोबराय हे कुठे होणार? त्याला एकच ठिकाण आहे. ते कोणतं? तुका म्हणे वाळवंट बरबेदीत उत्तमा, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. माझ्याकडून तुम्हाला कृष्णाला ऐकायचं, मी कृष्ण थोडासा समोर जाणार आहे. मी
तुम्हाला त्या असणाऱ्या काल्याच्या प्रकरणात हे येणारच आहे, विषयच नाही त्याचा. माझा विषय खरं तर छत्रपती शिवाजीच्या धर्मवीर संभाजीराज. तो कुणाला आवडो अथवा न आवडो त्याच्याशी घेणं देणं बिलकुल नसतं मला. एक लक्षात ठेवा, सगळेजण आपण इथं जमलोय, आपल्याला आपला धर्म सांभाळता आला पाहिजे. माझ्या कृष्ण भगवंताची सुरुवात आहे. अनेक जणांनी कृष्ण बासरीवाला सांगितला गेला, अनेक जणांनी कृष्ण सोबत रासलीला करताना सांगतात. पण मला तो कृष्ण तुम्हाला पुढे न आणता, ज्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे आणि 100 अपराध पूर्ण झाले, धर्माच्या विरोधात जाणाऱ्या स्वतःच्या असणाऱ्या भाच्याचा सुद्धा मुडकं उडवण्याची ताकद ज्या कृष्णामध्ये आहे, तो कृष्ण तुम्हाला मला सांगायचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात शस्त्र पाहिजे का? 1001% शस्त्र पाहिजे. पोरींना मी जाताना सांगून जाईल, तुमच्या हातामध्ये 50,000चा मोबाईल असू द्या किंवा 1 लाखाचा मोबाईल असू द्या, मला घेणं देणं नाही. पण प्रत्येकीच्या पर्समध्ये 500 रुपयाची कट्यार पाहिजे. जर तुमच्याकडे कुठल्या भडव्यानं वाकड्या नजरेनं बघितलं, जाग्यावर कार्यक्रम लागला पाहिजे. ही ताकद फक्त तुमच्या हातात आहे. हे खरं आहे का खोटं आहे? बोला की राव, तुम्हीच हँग झाला काय? काय माहिती बाबा, एवढं बोलायला पोलीस गाडी ती काय कोणा ठेव आणि नेऊ दे की मला कुठं जाऊन काय काम आहे, मला उद्याच कीर्तन आहे, मी संध्याकाळपर्यंत जातो घराला. अरे घाबरट झाला आपण. हा इतिहास आपला नाही, आपला इतिहास सुरत्वाचा आहे, आपला इतिहास रणभूमीतला आहे, आपला इतिहास संग्रामातला आहे. आपला इतिहास फक्त असं नेबळ्यासारखं राहण्याचा नाही. फक्त असं नाही म्हणायचं छत्रपती शिवाजीराव जन्माला आले, दुसऱ्या घरात नाही, माझ्याच घरात आला पाहिजे. हा इतिहास आपला आहे. बरं असो, असलं सांगायला गेल्यानंतर तुम्ही अजून हँग व्हाल. तुम्हाला गोड जेवण जेवायचं. कृष्ण भगवान सगळ्यांना माहिती आहे. हे बघा, हे कीर्तन पाठ झालेलं असतं लोकांच्या, नाही का? दाढीची आणि विणीची गाठ मारली, मग कृष्ण गेला, मग कृष्णानं लगेच तिसरी काढलं, मग म्हटलं सांग तू काढायला येतं का? मग कृष्ण गेला, मग कृष्णाला हाताला धरलं, नेणाऱ्या यशोदेमाईकडे गेलं आणि सांगितलं बघ तुझा कृष्ण थोड्या करतोय. सगळ्यांना माहिती आहे ना, सगळं पाठ झालं ना आपल्याला, तरी ऐकावं लागतं का? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र ते जेव्हा जे केले ते उच्चारावं लागतं. हा बरोबर आहे. पण एक लक्षात ठेवा, आम्हाला आमची तत्व कळली पाहिजे. माझ्या कृष्णाचा जन्म कशा करता झाला? लीला करण्याकरता झाला का? झाला? दही ताक लोणी खाण्याकरता झाला का? नाही झाला. माझ्या कृष्ण भगवंतांनी सांगितलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अरे धर्माचं रक्षण करण्याकरता कृष्णाचा जन्म झालाय. अनेक जण म्हणतात की महाराज हे तुमचं बोलणं बरोबर नाही. गादीवरती उभं राहून शिव्या देणं हे तुम्हाला शोभत नाही, त्या गादीचा अपमान आहे. हा मला अपमान वाटत नाही. जर माझ्या धर्माच्या विरोधात एखादा जात असेल तर मी फक्त शिव्या देऊन थांबणार नाही, त्याला उडवण्याची ताकद मी माझ्यात ठेवतो. एवढा मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. ही तत्व आमच्यात पाहिजे. आमच्या पोरांच्या मध्ये सुरत्व निर्माण केलं पाहिजे. आम्हाला तत्व आमच्या डोक्यात तीच पाहिजे की आमचं रक्षण कसं करता येईल. लक्षात ठेवा, हा जन्म आम्हाला भाग्यानं भेटलाय. त्या भाग्यानं भेटलेल्या जन्माचं आम्हाला सोनं करायचंय का? तर 1001% करायचं. हिंदू धर्मात जन्म भेटणं सामान्य गोष्ट नाही. आज तुम्ही घरातून येत असताना प्रत्येक जणी तरी 5 मिनिटं तरी आरशासमोर उभं राहायला लागतं. हे बरं वाटतंय का? हे बरं वाटतंय का? ही साडी बरी आहे का? ती बरे म्हणता का नाही? सगळ्या माता मुले म्हणताना आपण, म्हणजे आपल्या धर्मामध्ये स्वातंत्र्य आहे की मला जे पाहिजे ती असणारी वस्त्र मी घालू शकते. बरोबर का चूक? बरोबर आहे ना? का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? कोल्हापूरच्या पुढे 90 किलोमीटरवरून कोकणात नावले मरायला इकडे. इथं मेलो म्हणजे तुमचा काला थांबल. बोला पटकन. बरोबर आहे का चूक आहे? हा,
जर माझ्या धर्मामध्ये एवढं स्वातंत्र्य तुम्हाला दिलं जातं तर माझ्या असणाऱ्या हिंदू पोरीला मुसलमानाच्या पोराबरोबर का बोलावं वाटतं? नाही कळलं? थांबा काय ती मला काल्याचं कीर्तन हा कालाच आहे ऐकून घ्या. तुम्ही परत मला सांगायचं नाही मी परत यायचं नाही म्हणून हा कालाच आहे. आपलं प्रत्येक गावात कीर्तन फर्स्ट अँड लास्ट. पण एवढं आहे या असणाऱ्या 100-200 लोकांनी 5-25 तरी पोरं आडुशाला बसले असतील तरी ती कट्टर बनून जाणार हा आपला विश्वास आहे आणि हेच आपलं कीर्तन आहे. बाकी काही नाही. आपल्याला सगळ्यांनी जरी डोक्याच्या वरून घालवलं आपल्या या असणाऱ्या 5-50 पोरींच्या पैकी 20-30 पोरी लव जिहादपासून वाचल्या आणि या 50 पोरांच्या पैकी 10 पोरं जरी कट्टरतेनं हिंदू धर्माचं काम करायला उद्यापासून सुरुवात केली ना आपलं कीर्तन सफल झालं. परत इकडे येऊ अथवा न येऊ त्याच्याशी मला घेणं देणं नाही. लक्षात ठेवा आपल्या धर्मानं आपल्याला एवढे सवलत दिली आम्ही पाहिजे तो ड्रेस घालू शकतो पाहिजे ती साडी नेसू शकतो हे आमच्या धर्मात आहे. त्यांच्यात कसं आहे किती ते हजाराची साडी घाला 50,000ची साडी घाला वरनं 150 रुपयाचं पोतं आहेच. ज्याला कळलं त्याला. आम्ही चहा पिताना व्यवस्थित चहा पित असतो तिकडे तसं नाही. शटर उघडा चहा प्या शटर खाली हे व्यायामच आहे. अरे लक्षात ठेवा आपल्याला भाग्यानं आपला जन्म भेटलाय नशिबानं मिळालाय आणि तो आम्हाला सांभाळायचा आहे. तुला नशिबानं मिळत येईल तुझ्या कर्मानं जात येईल. नशिबानं मिळत येईल तुझ्या कर्मानं जात येईल. तुझ्या नशिबानं मिळत वैकुंठी तो ऐसे नाही तसाच हा सुख सोहळा वैकुंठात नाही. हा धर्म तिथं नाही. हे कुठंच काही धर्माची व्याख्या असते तोच धर्म आहे एकच धर्म आहे जगाच्या पाठीवर आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म आपल्याला भाग्याने भेटला आपण तो सांभाळला पाहिजे. आम्ही काय करतो काय नाही करत देवाला समजतं. जरी देवाच्या समोर आम्ही थोतांड करत असेल तरी देवाला कळतं काही काही केलंय भल्या माणसा देवाला सारं कळतंय पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर काही काही केलंय भल्या माणसा देवाला सारं कळतंय. काही काही केलंय भल्या माणसा देवाला सारं कीर्तन आवडेल न आवडेल पण आवड वेगळी कीर्तनाची आहे की प्रत्येकाला काय आवडतं हा महत्वाचा विषय. कुणाला गणपती आवडतो बरोबर आहे ना. गणपती गेल्यानंतर आम्हाला चावूल लागते कशाची माता मौली कशाची लागली याचा भूल ग उमटल पाऊल ग आई तू येण केलं ग अंबाबाई तू येण केलं ग तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं जीवनात सोनं झालं तुझ्या येण्यानं जीवनात. आपल्याला प्रत्येकाची आवड वेगळी आहे. तुमची जशी आवड तशी आहे तशी माझी आवड एकच आहे. कोणती आल्या जन्मी योग
येण्याआधी मला शिवरायाला जावा मरण येण्याआधी मला शंभू बाळा जावा माझं मरण येण्याआधी शिवराया. प्रत्येकाची आवड आहे, प्रत्येकाच्या आवडीने प्रत्येकानं राहिलं पाहिजे. जाताना एक गोष्ट सांगून जातो, तुमच्या मर्जीप्रमाणे जगायला शिका. फक्त आपण वाईट नाही वागायचं. आपण जीवनात जगत असताना मर्जीप्रमाणे वागायचं. बघा, आपलं जगाच्या पाठीवर आपलं चांगलं म्हणणारा जगाच्या पाठीवर कोण आहे का? आहे का? एखादी सुंदर स्त्री असेल, सुंदर मुलगी असेल, तिने जास्त दागिने घातले तर तिच्या जावलाही सहन होत नाही. शेजारणीचं सोडा, जाऊ सुद्धा कोंबडी घालून म्हणते लय दिवस टिकणार नाही, तडफडून मारणार आहेस. कोणाला म्हणते? कोंबडीला नाही म्हणत, ती जावलाच म्हणते. कारण तिचे दागिने डोळ्यात असं रूपत असतात. म्हणून आपण दागिने काढून ठेवायचे का? नाही ठेवायचे. मग काय करायचं? बाजारपेठेत जायचं, 400 रुपयाची 8 बेंटेकची एक राणी हार आणायचं. एक नाही आणायचं, 8 आणायचं, घालायचं आणि तिच्याच पुढ्यात जायचं. म्हणायचं बघ कसं दिसतंय. ती नुसती जळली नाही पाहिजे, अशी पाटली पाहिजे. अरे ज्याला जे पटत नाही पण जे माझ्या धर्माला शोभिवंत आहे ना, ते आपण म्हणायचं, ते गायचंच आणि ते काम केलंच पाहिजे. जर 5 वर्षाचा मुसलमानाचं पोरग टोपी घालायला जात नाही, 5 वर्षाचा ख्रिश्चनाचं पोरग क्रॉस लटकवायला लागत नाही, तर प्रत्येक हिंदूनी कपाला लावताना लाजायची गोष्ट नाही. अभिमानानं कपाला टीका लावलाच पाहिजे आणि सांगितलं पाहिजे गर्व से कहू हा हिंदू हे. ही अवस्था आणि ही अवस्था प्रत्येकात जागृत झाली पाहिजे. कृष्ण भगवान तर ज्या वेळेला हळूहळू मोठे व्हायला लागले, देवाचा जन्म झाला बरं का. देवानं सांगितलं पण आता मला कुठं ने? हा, गोकुळाला ने. गोकुळाला पण देव गेला. कारण की देवाला 12 पर्यंत मला वनात धाडायचं. 12 वाजेपर्यंत वनात गेला पाहिजे, त्याने काला केला पाहिजे, मग आपण खाल्ला पाहिजे. देव गेला. देवाकडे रोज असणाऱ्या यशोदा माईकडे त्याची तक्रारी यायला लागली. यशोदा माई म्हणायची, देवा कृष्णा, तुला किती सांगितलं तरी तू ऐकण्याच्या तालावरचा मला दिसत नाही. म्हटले आई, मी खरंच काही करत नाही ग. मला या गोकुळातल्या गवळणी सारख्या त्रास देतात बघ. मी काही सुद्धा कोणाची खोड काढत नाही, कोणाला काही बोलत नाही, कोणाचं काहीच नसतं माझं मत, तरी पण मला हक्क असं करतात, तरी पण मला त्रास देतात. मला खरं सांग कृष्णा, तू खरंच असं करतो का? खरंच नाही आई. मग सख्या भावानं, सख्या भाऊ म्हणजे बळीराम दादा, सख्याच म्हणायचा, भावानं येऊन सांगितलं की आई बघ त्या कानाला सांग का काहीतरी. अगं बाहेर बसलाय ते बसलाय, उकरायला लागला ते लागलाय, पण तिथं माणसं कशी कशी बसली जातात, तरी त्यातली माती खायला लागतो. त्या कृष्णाला जवळ आणला, विचारलं, ए माती खाली तू? ते म्हणतो नाही गाई. खरं सांग, खाली का माती? अगं खरंच नाही. आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती. हे बळीराम दादा, हो बळीराम दादा, दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो, बळीराम दादा. खोटे बोलायला आहे तुला खोटे काहीतरी सांगून मला मार करण्याचं आहे तर कामच आहे. आईने खरंच माती नाही खाली. आईला वाटलं खरंच माती नसेल खाल्लं. आईने लगेच त्याला जवळ घेतला, कानाला पकडला, मुख पसरवली दावी मातेला, ब्रह्मांड दिसले त्या यशोदेला. मुख पसरवली दावी मातेला, ब्रह्मांड दिसले त्या यशोदेला. दावी मातेला, ब्रह्मांड दिसले,
मी तोच आहे. साक्षात भगवंत असणारा पोटाला आलेला ज्यावेळेला मायेला कळतं त्यावेळेस किती आनंद झाला असेल. पण प्रत्येक जण यायचं आणि परत खोड्या त्याच्यात सांगायचं. यशोदे कृष्णाला सांगावे तो कोणी राहावे लागावे. कृष्णाला सांगावे तो कोणी राहावे लागावे. प्रत्येक जण सांगायला लागल्या. यशोदा माता जवळ घ्यायची आणि म्हणायची खोड्या नको करू माझी बाबा. हाती घेऊ निया काठी वैष्णवीला जगली. मथुरेची माती काशी बाबा. खोड्या नको करू माझे 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 बाबा. खोड्या झाल्या सगळं झालं. एकदा एका टार्गेट करायची तेव्हापासून पद्धत आहे. 8 मिनिटं राहील. टार्गेट केलं कृष्णाने एका गवळणीला. नाही म्हणजे तुला मी धरून देणार का 1001% तुला धरून देणार, तुला सोडणार नाही तसा मी. मग काय केलं, देवाला बरोबर ते दही दूध खात असताना पकडलं, हाताला पकडलं आणि त्या गल्लीतून घेऊन निघाले. जाता जाता देवानं त्याच्या कलेनं त्याच्या त्या दिव्य शक्तीनं तिच्या नवऱ्याला ओढला, तिच्या हातात दिला. आपली पद्धत कधी कधी तशी आहे. आपल्याला कुठल्या दुकानात जावं कळत नाही आणि आपल्याच बायकोला घेऊन बाहेर पैसे जातो, म्हणतो बरा बांगड्या. एवढी माणसं नालायक आपल्यातली. आपण हिंदूच्याच दुकानात गेलं पाहिजे. ज्यांना कळलं त्यांना कळलं, नाही कळलं त्यांनी मी गेल्यावर निवांत शिवाय देत बसा. मी फिरून फिरून माझ्या धर्मावरच येतो म्हणून मला कट्टर हिंदुत्वानीच बोलतात. मला दुसरं वेड नाही कुठलं. हातात तिला त्या असणारा तिच्या नवरा लागतो तिथून गुप्त झाला आणि कृष्ण पळत पळत गेला आणि यशोदे माताला सांगितलं. म्हणलं आई खरंच मी बघितलं हललोय का तरी, पण ती असणारी गवळण सांगत होती सुद्धा मगाशी सांगून गेला की तुझ्याकडे आज अजून एक केस घेणार आहे बघ, तू मला कशा तरी वाचू बघ, मी सकाळपासून तुझ्या जवळ आहे माहितीये का नाही आई. आई म्हटली होर बाळा. मला कडेवर घे. पहिल्यांदा आईच्या कडेवर बसला आणि तिची वाट बघत बसला. तिला सगळेजण सांगते का कोणाला पकडला, ते म्हणजे कृष्ण लय पळत होता त्याला पकडलाय, हा कधीच काळा सापडत नाही. जांभूळाचं बाई काळ काळ, नंदाचं हे काळ काळ, बाई 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 किती चोर लई चोरट, किती किती चोरट लई चोरट, गडी गडी हा करतो चोऱ्या, तो पुरीचा हा घर फोड्या, पुण्या उचला पुण्या बंदला पुण्या काय मला जलामला येत जावट, बाय बाय किती किती चोरट लई चोरट, किती किती चोरट. अगं चोरटा सापडला तर येतो मी काहीच्या समोर जातो आणि जेवढं बोलायचं तेवढं त्याच्या आईला बोलणार. जशी ती आली नवरा सोबत घेऊन आले, पुढ्यात गेली आणि म्हटली यशोदे बघ बघ तुझा पोरग, आणि बघ बघ म्हणताना तिच्याकडे वरचा कृष्ण दिसला. म्हणजे ज्याचा कार्यक्रम लावाय आलोय तोच तिथं बसलाय, मग ह्यो नेमका कोण घावलाय. पाठीमाग फिरून बघितलं तर माझ्या नवऱ्याचा हातच घेऊन म्हणली मी आले. यशोदा पाटणा म्हणत्या अगं कुठे फिरायला निघाला दोघ जण. तर तिनं जे सांगायला आली ती विसरून गेली. काय नाही म्हणली, असंच म्हणली यार चला जरा जाऊन फिरून येऊ, आता असंच घरी जा म्हणली. अरे जेवढ्या जेवढ्या कृष्णाच्या विरोधात आले तेवढे तेवढे परत पाठीमागे गेले. त्यांना त्रास देणं हा भाग नव्हता, त्यांची भक्ती त्या प्रकारची होती. एक लक्षात ठेवा, भक्ती 2 प्रकारची केली होती. एक भक्ती केली राधिकेनं आणि एक भक्ती केली एक राधा एक निरा हो नाले शाम को जहां अंतर क्या दोनों की चाह में बोलो
एक प्रेम दिवानी एक तरस दिवानी एक प्रेम दिवानी दोघी जणी होत्या एक राधा होती एक मीराबाई होती राधा ने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया राधिका सर्वांना माहिती आहे 5 मिनिटात मीराबाई सांगतो पहिल्यांदा काळ होता आणि एक 5 वर्षाची पोरगी घराच्या बाहेर येऊन बागडत खेळत होती राजाची मुलगी आहे ती पण त्या गावात एक जणांचं लग्न झालं होतं लग्नाची वरात बैलगाडीतून काढायची बैलगाडीतून वरती नवरा बायको बसले आणि वरात चालले तिला खेळण्याकरता बाहुल्या नव्हता त्यावेळेला तिच्या आईनं एक कृष्णाची मूर्ती अशी तिला खेळायला दिली होती त्या कृष्णाच्या मूर्ती सोबत खेळत होती ती वरात बघितली आईला हाक मारली आई ऐक ना ग बाहेर बघ ना काय आला ये ना जरा पटकन आई पळत पळत आली माझ्या लेकीने मला हाक का मारली म्हणून आई म्हटली काय रे बाळा आई सांग ना त्या गाडीवरती तो त्या बाईच्या शेजारी बाबा का बसलाय ग त्या लहानशा लेकराला काय सांगावं आई म्हणाली अगं तो तिचा नवरा आहे आई नवरा म्हणजे का तुला कसं करता नवरा आई म्हणली बाळा आजपर्यंत ते बाळ आहे ना ती लेकरू आहे ना ती मुलगी आहे ना तिचा संभाळ तिची आई आणि बाप करत होते मग काही काळानंतर तिचा असणारा सर्व भार सगळी सुख दुःख सांभाळणारा कोणीतरी पाहिजे ना आयुष्यात आई बापाच्या माघारी कोण सांभाळणार म्हणून तो तिचा आजपासून सगळंच आहे तो तिचा नवरा सांभाळ करणार एवढ्या वाक्यावरती असणारी मीराबाई नाही थांबली मीराबाईंनी प्रत्युत्तर केलं प्रतिप्रश्न केला मग सांग नाही जर तिचा सांभाळ करणारा नवरा जर तिला भेटलाय तो तिचा नवरा आहे आई बाप गेल्यानंतर तिचं तो रक्षण करणार आहे पण सांग नाही माझा नवरा कोण आहे माझं रक्षण करणारा कोण आहे आईला उत्तर देता येईना आईची नजर गेली त्या कृष्णाच्या मूर्तीवरती कडेला असणाऱ्या कडेवरती घेतली होती त्या कृष्णाच्या मूर्तीवरती गेली आणि मस्करीमध्ये आई म्हणाली मस्करी अगं तुझा नवरा तर तुझ्या कडेला बसलाय हाच तुझा नवरा आहे याच्याशिवाय तुझं रक्षण कोण करणार आहे ग 5 वर्षाच्या बाळानं डोक्यात ठेवलं की हा माझा नवरा आहे आजपासून याला सोडायचं नाही त्याच वेळेला त्याला नवरा मानला अरे विष दिलं तरी त्या नवऱ्याच्या असणाऱ्या नावानं त्याली शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या कृष्णालाच नवरा म्हणणारी तिचं नाव 5 वर्षाची मीराबाई राधा ने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया राधा से हो गई दीवानी मीरा ने हाथ थमाया एक घुंघरू एक पायल एक पगली एक घायल अंतरिया दोनों की चाह में बोलो एक सूरत दीवानी एक मूरत दीवानी एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी वृंदावनातल्या सगळ्या असणाऱ्या गोकुळातल्या क्रीडा संपल्या यशोदा मातेला वाटलं लागलं की आता माझा बाळ माझा ऐकत नाही मग काय करावं खांद्यावर घोंगडी हातामध्ये काठी ताणीत असे धेनू गबाई सावराज जेठी धेनू जसे सावराज जेठी ताणीत असे सावराज जेठी
एक गोपाळ कवळणी गोपाळ खेळलाच मंडळ अंगावर घोंगड हातामध्ये काठी आणि नाचे अंगावर घोंगड हातामध्ये काठी आणि नाचे हे लोग बाई सावळा जग असताना भगवंत हा अरण्यामध्ये धाडला गेला. जाताना पण एवढं प्रेम असायचं काय सांगू. जगामध्ये प्रेम फक्त दोनच व्यक्तींचं आहे. संपलं माझं प्रेम. एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे बाप. त्या कृष्णाला धाडताना त्या आईला बरं वाटलं होतं का खरं सांगा. मी एवढं धर्माविषयी का बोलतो माहितीये तुम्हाला. कारण की जेव्हा एखादी असणारी लहान पोरगी आमची दुसऱ्या धर्मात जाते त्यावेळेस तिच्या आईचं काय दुःख असतं हे ती गेली त्याच्या घरात जाऊन विचार. हे नाही कळणार आपल्याला. आपण जुन्या विचारांची माणसं होत दादा. खूप काळ पुढे गेलाय. 98% असणारे हिंदू आज आपण 65% आलोय आणि 2% वाले आज 26% गेले. काही वर्षानंतर ही पारायण ही महाराज लोक हे फेटे नाही दिसणार तुम्हाला. हे फक्त आम्ही काल्पनिक ठेवायचं. ज्या वेळेला तो राम प्रभू वनवासाला निघाला होता ना प्रत्येकाच्या आईलाच प्रेम असतं कोणाला नसतं बाकी. मी आज काल्याचं कीर्तन असताना सुद्धा या गोष्टी का सांगतोय इथं दिसतायत मला. मला तुमच्याकरता कीर्तन करावं असं वाटत नाही दादा कधी कधी. कारण की आमची पोरं कधीच आमचं ऐकत नाही. पण इथून असणारं परिवर्तन घडतं. रामप्रभू ज्यावेळेस वनवासाला निघाले ना त्यावेळेला रामप्रभूंची आई सांगायची. त्याला जवळ घेतलं रामप्रभूंनी. रामा तरी माझ्या श्रीरामा नको जाऊ बाळा बना मजाला प्रेम पान्हा पुन्हा पाजो राघवा. राम वनवासाला निघाला. तो विश्वाचं रक्षण करणारा रामप्रभू. त्या रामप्रभूंना त्याची आई म्हणते बाळ माझा केविलवा कुठे पिसील रे बाळा पाणी कसा गोपला कैवल्यदानी परतुनी रे माझ्या श्रीरामा लल्लाट मर्दुनी लल्लाट कौसल्ये राम धरिला पोटी. त्याच पद्धतीनं ती कृष्णाची माय सुद्धा बोलायला लागली. गड्यानो माझ्या बाळाला सांभाळा सांभाळा मुरारी प्राण माझा हो सांभाळा मुरारी प्राण माझा सांभाळा मुरारी प्राण माझा सांभाळा मुरारी प्राण जवळीच खेळा नका जाऊ दुरी जवळीच खेळा नका जाऊ दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा हो सांभाळा मुरारी प्राण माझा असणारा काला गोड असावा ह्या लोकाला करायला लागले. स्वर्गीची अमर इच्छिता देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा महा नारायणावे हो जीवनमुक्त असं गोड असणारा काला झाला. एकदा माझ्या पांडुरंगाचं सुंदर असं भजन करा आणि 2 मिनिटांमध्ये मी माझ्या असणाऱ्या वेळेमध्ये असणारी कीर्तन सेवा संपवतो.
कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने कृष्णाय गोविंदाय नमो कृष्णाय गोविंदाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः कृष्णाय गोविंदाय नमो नमः कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे राम हरे राम हरे हरे गोपाल कुमार 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 गोपाल कुमार थोडासा जाताना एक संदेश देऊन जा प्रत्येक आलेल्या कीर्तनकाराला ही भगवी शाल च्या अंगावरती टाका. हार मात्र 10 रुपयावाला छोटासा आणा. का सांगतो, महाराजाला असं कुठल्याच वाटलं नाही पाहिजे की मी देव झालो. अभिमानात वावरला नाही पाहिजे. उलट ही भगवी शाल टाकल्यावर समजलं पाहिजे हे गाव हिंदुत्ववादी आहे आणि या गावाने मला सांगितलंय कीर्तनात 10 मिनिटं तरी लेखा धर्मावर बोल. हे खरं आहे. एवढा मोठा हार आहे, 2-2.5 हजाराचा हार आहे. आपला असलेला पैसा हा असणाऱ्या गोर गरीब जनतेसाठी आपण खर्च करायचा आहे. महाराजांचं स्वागत नाही केलं तरी चालतं. मी का म्हणतोय का, हे प्रेमानं तुम्ही दिलंय, हे प्रेमानं घेतलं पाहिजे. पण आपण असणाऱ्या आपल्या गोर गरीब हिंदूंना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. आपण असणाऱ्या या मंदिराला सहकार्य केलं पाहिजे. या असणाऱ्या आपण पारायण सोहळा हा असणाऱ्या मुलांनी, आपल्या तरुण मुलांनी, तरुण युवा वर्गाने समोर आलं पाहिजे. आणि हा दणदणीत पारा खूप गोड वाटलं, सुंदर वाटलं. सगळी लोक इथं आली, अगदी आनंद वाटला. असो, झालेली सेवा मी ज्ञानोबारायांच्या चरणी, गोपारायांच्या चरणी, छत्रपती शिवाजी राजा धर्मवीर संभाजी राजा कृष्ण भगवंत परमात्मा यांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. माझे गुरुवर्य, माझे आई वडील आध्यात्मिक आदिनाथ बाबाजी आणि धारकरी माझे गुरुवर्य परमपूजनीय आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांना स्मरण करून ही असणारी सेवा मी इथंच पूर्ण करणार आहे. हे मला कीर्तन कधी कधी माझ्यासाठी बांधील असतं.
मला उघडपणे बोलता येत नाही. पण असो, यांचं बांधायचं होतंय तोपर्यंत आपण एक थोड्याशा काळामध्ये आतमध्ये जाऊया. ज्ञानेश्वर माऊली माऊली झाले. झाले वाटतं. जय जय ज्ञानेश्वर माऊली नाना. माऊली माऊली झाले बघा माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली नाना. जन्मला शंभूना हिंदू धर्म वाचवला. असणारा धर्म संभारला स्मरण करूया. सगळ्यांनी सांगूया की आमच्या धर्मासाठी आम्हाला शास्त्र आणि शस्त्राची जोड असावी, म्हणून सगळ्यांनी स्मरण करा आणि भगवंताचं स्मरण करून ज्यांनी मला इथं बोलवलं ते आमच्या आदरणीय सर्व असणारे हिंदुवादी कार्यकर्ते असतील, माझ्या सेवेकरता इथे आलेले आदरणीय मृदंगाचार्य असतील, संपूर्ण महिला वर्ग असतील, तुम्ही असेल, वेणेकरी बाबा असतील, इथले वेणेकरी बाबा असतील, हार्मोनियम वादक असतील, गोड सिस्टीम दिली तर शिट्टी दादा असतील, माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हिंदुत्वादी असे असणारे आमचे महादेव महाराज गोडके असतील आणि सोबत त्यांचे वडील आहेत किंवा माझे मित्र साहिल, हे सगळेजण आहेत. तुम्हा सर्वांचं मी दर्शन घेतो आणि मी इथं थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल. हरे विठ्ठल जय जय विठ्ठल. सिंगेला वेले तुरी होतो तिघाचे मी वरे. वारे डोळे कडे मुख वाहात जादा राजा वे दोयचा कोपरा. तुका म्हणे हाते लोकाने कवनोने देखो. वारे डोळे कडे हा कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश. वाटोये कालिका वैष्णवनिका हा वाकोले हा ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो.